आणि यानंतरची महत्त्वाची अपडेट आहे नीटच्या पेपर फुटी प्रकरणातली। नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसच्या मोटेगावकरला सीबीआयने काही दिवसांपूर्वी अटक केलेली आहे। मोटेगावकरने परीक्षेपूर्वी 2 मे रोजी 3 मेला ही परीक्षा झाली होती। 2 मेला रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांना पेपर पुरवला होता अशी माहिती समोर आली आहे। नीट परीक्षेच्या आदल्या रात्रीच त्यामुळे पेपर फुटल्याची माहिती आहे। मोटेगावकरच्या क्लासमधील एक व्हिडिओ समोर आलाय। काय करायचं? काय करायचं? Na2CO3 तापवा। काय मिळालं पहिल्यांदा? सोडियम क्रोमेट। क्रोमेटचं काय होते पुन्हा? डायक्रोमेट। पुन्हा KCl वापरलं काय होणार? पोटॅशियम डायक्रोमेट। सांगा क्रोमेटचं बोला डायक्रोमेट करायचंय, ऍसिडिक का बेसिक? डायक्रोमेटचं क्रोमेट कसं लक्षात ठेवला? 4 आणि 1 5, 7 आणि 2 9, 7 पेक्षा जास्त बेसिक, 7 पेक्षा कमी ऍसिडिक। नीटच्या पेपर फुटी प्रकरणात पुण्यामधून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। पुण्यामधल्या नामांकित बालरोग तज्ञ मनोज शिरुरे याला अटक करण्यात आलेली आहे। स्वतःच्या मुलासाठी त्यांनी नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। डॉक्टर मूळचे लातूरचे असल्याची माहिती आहे। सीबीआय कडून मोटेगावकर कनेक्शनचे शोध सुरू झालेले आहेत, त्यामध्ये ही अटक करण्यात आली आहे। मनोज शिरुरे लातूरमधल्या नामांकित इंग्लिश शाळेचा अध्यक्ष सुद्धा। डॉक्टर मनोज शिरुरे सध्या सीबीआयच्या अटकेत आहे। शिरुरे अध्यक्ष असलेली इंग्लिश शाळा ही बोगस असल्याची माहिती आहे। शाळेची सुद्धा सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे।